महाराष्ट्राची उपराजधानी असे नागपूर शहराची ओळख आहे। खरं तर नागपूर शहराची स्थापना वक्त बुलंदशाह गोंडराजे जे होते त्यांनी केली होती। 17व्या शतकात या जे आहे नागपूर शहराची स्थापना झाली होती। मात्र आज त्याच वक्त बुलंदशाह यांच्या समाधीची काय अवस्था आहे ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। खरं तर ज्यांनी या नागपूर शहराची स्थापना केली त्यांच्या समाधीला आज एक दगडसुद्धा मिळत नाही अशी अवस्था या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि हा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर पाहून तुमच्या लक्षात येईल कुठलं तरी कब्रस्तानसारखी परिस्थिती इथं दिसत असली तरी हे सगळे जे आहे गोंडराजे वक्त बुलंदशाह यांचे वंशजांच्या ह्या समाध्या आहे। मात्र या सगळ्याकडे कुठेतरी अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे ही खरी तर दुरावस्था जी आहे या समाध्यांची पाहायला मिळते आहे। गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी साधारणतः जो आहे आदिवासी विकास परिषदेकडून लढासुद्धा दिला जातो आहे आणि या सगळ्या जागेवरची आहे व्यवस्थितपणे अशा पद्धतीच्या समाध्या तयार करण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी आहे ती केली जात आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर हा पूर्वी 5 एकराचा परिसर होता। मात्र आज या 5 एकरातून फक्त अवघा काही भाग शिल्लक राहिलेला आहे, त्यावरही अतिक्रमण आहे आणि इतर जागा खरं तर ज्या सातबारा या जागेचा नावा नव्हता त्या सगळ्याचा कशी परिस्थिती झाली आहे आणि अतिक्रमण झालेलं आहे। त्यामुळे आता या आदिवासी विकास परिषदेच्या वतीने हा मुद्दा उचलून धरण्यात आलेला आहे आणि कुठेतरी या सगळ्यात जी आहे दुरावस्था ही दूर करावी। वक्त बुलंदशाह राजे ज्यांनी नागपूर शहराची जी स्थापना केली ती स्थापना ज्या करणाऱ्याची अशी दुरावस्था होत असेल तर मग न्याय कोणाला मागायचा। एकीकडे औरंगजेबाचा विषय जो आहे तो तापलेला, औरंगजेबाच्या कबरीवर लाखो करोड रुपये खर्च होत असताना आमच्या वक्त बुलंदशाह राजाच्या याच्यावर का पैसे खर्च केले जात नाही असाही सवाल जो आहे तो आदिवासी जे विकास परिषदेच्या माध्यमातून जे आहे ते समाज बांधवांकडून उचलला जात आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पदाधिकारी आहे। काय तुमची नेमकी मागणी आहे? ज्या राजाने या नागपूर शहराची निर्मिती केली अशा या राजाची दुरावस्था त्यांच्या समाधीची आपण इथे बघतो आहे। हा एक ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याचं संवर्धन जतन येणाऱ्या पिढीसाठी होणे फार गरजेचं आहे। यासाठी NITने 2024मध्ये प्रधान सचिव नगरविकास विभाग यांच्याकडे सुमारे 9 कोटीचा प्रस्ताव पाठवलेला आहे प्रशासकीय मान्यता आणि निधीसाठी। परंतु 1 वर्षाचा कालावधी लोटूनसुद्धा आज या गोंडराजाच्या समाधीसाठी निधीची उपलब्धता नाही ही फार मोठी शोकांतिका आहे। समाजाच्या वतीने मागणी आहे की आज राज्याचं आर्थिक बजेट आहे आणि या बजेटमध्ये या समाधीसाठी एक भरीव तरतूद करून तात्काळ याचं काम सुरू करून हा ऐतिहासिक वारसाचं जतन करावं ही अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे। कुठेतरी 5 एकर जागा होती असं सांगितलं जातं, आज किती शिल्लक राहिलेली आहे, काय परिस्थिती आहे? खरं तर अतिक्रमण हे सगळं पाहतं सुमारे 5 एकरपेक्षा जास्त जागा या समाधी स्थळाची होती, परंतु वाढत्या अतिक्रमणामुळे आता सुमारे 1.5 एकर जागा इथे उपलब्ध आहे आणि ज्या राजांनी हे शहर वसवलं त्यांची मूळ समाधी इथे आजही आहे। तर शासनाने भविष्यकाळात सौंदर्यीकरण तर करावं तर अतिक्रमण हटवण्याची सुद्धा कारवाई करावी अशी आमची एक मागणी आहे। त्या राजाच्या समाधीची आज काय परिस्थिती आहे? साधा दगडे तिथे एक ठीक लागलेला अत्यंत दयनीय परिस्थिती ही अशी आहे आणि हे एक फक्त राजे हे फक्त एक गोंड राजा समाजापुरते मर्यादित नव्हते, तर हे या समाजाचं या नागपूर शहराचं या देशाचं भूषण होते। त्याच्यामुळे याचं संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकांचं आणि राज्यकर्त्यांचं कर्तव्य आहे असं मला वाटतं। काय म्हणणं आहे तुमचं? औरंगजेबाच्या समाधीसाठी पैसे खर्च जे परकीय आक्रमणकारी होते औरंगजेब अशा लोकांच्या समाजासाठी जर या देशात निधी उपलब्ध करून देत असेल, परंतु या देशाचे मूळ असलेले गोंडराजे वक्त बुलंदशाह यांच्या समाधीसाठी निधी उपलब्ध नसणे ही एक दुर्दैवाची बाब आहे। पुढच्या काळात कशा पद्धतीने तुम्ही मान्यता मिळालेली आहे पण निधी मिळालेला नाही, कसं परिस्थिती असणार आहे? पुढचं तुमचं पाऊल काय? जर मान्यता मिळाली आणि निधीही उपलब्ध करून जर देत नसेल तर संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून या आपल्या न्याय मागण्यासाठी एक आंदोलनात्मक भूमिका घेईल असं या प्रसंगी आम्ही संघटनेच्या वतीने व्यक्त करतो। नक्कीच आदिवासी विकास परिषदेच्या वतीने खरं तर या सगळ्या विषयाला धरून जे आहे मागणी करत आहे की या सगळ्यात जी परिस्थिती आहे दयनीय परिस्थिती आहे सगळी दुरुस्त व्हावी आणि वक्त बुलंदशाहची ही जी काही समाधी आहे हे कुठेतरी दुरुस्त व्हावी अशा पद्धतीची खरं तर मागणी आहे। त्यामुळे येत्या काळात सरकार याला निधी देणार का हा प्रश्न आहे आणि कशा पद्धतीनं या सगळ्या दुरावस्था दूर केली जाईल अशी मागणी समाजातून करताय, त्यांना न्याय मिळेल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।